हे यूट्यूब फॅमिली, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज डब्यासाठी चण्याची भाजी केली होती. गरम पाणी टाकून डाळ भिजत घातली आणि 15 मिनिटात लगेच भाजी करून टाकली. मुलीला उशीर होत होता शाळेला, म्हणून पटकन वेण्या घालून घेतल्या आणि त्यांना सोडायला गेले. सोडून आले तर बघते तर काय, मुलीचा डबा इथंच राहिला. नंतर उघडून बघितलं का खरंच त्यात चपाती आहे का, तर खरंच चपाती भाजी होती. मला जाऊ द्या, आज एक दिवस तिचा उपवास घडणार, पण शाळेत भात भेटतो ते ती खाईलच. सकाळी सकाळी म्हणलं गरम पाणी प्यावं, आणि हे आम्हाला फ्री भेटलेलं आहे वॉशिंग मशीनवरती. तर त्यामध्ये पटकन पाणी गरम करून घेऊन, लिंबू नाही टाकलं, लिंबाने माझं जरा दात कळकतात म्हणून मी असंच पिले. माझं जरा चालू आहे वजन कमी करायचं प्रोसेस, पण मी वेगळ्या काही अशा ज्या येतात ॲड आमच्या आजूबाजूला खूप चालू आहे, 1 तास एक्सरसाइज सगळी गाणी लावून, पण मी ती करत नाही आहे. कारण मला तसं कोणतंही पावडर किंवा ह्यानी कमी करायचं नाही आहे. माझ्यावर खूप मोठं संकट आलेलं त्या मेडिकल इमर्जन्सीमुळं. ते मला तशा गोळ्या पण घ्याव्या लागल्या आणि माझं एकाच वर्षात एवढं 20 किलो वजन वाढलेलं आहे. या वजनाची सवयच नाही आहे मला खरं तर. पण आता हे कसं कमी करायचं ते माझं चालू आहे. हळूहळू मी त्या प्रोसेसमध्ये चाललेली आहे. तर इथं आता कांदे बटाटे आहेत. कांदे बटाटे ते भरून ठेवायचे होते मला, म्हणून त्याचीच गडबड चालली होती. आंघोळ झाल्या झाल्या मी हेच करून घेतलं आधी, कारण एकदा क्लास चालू झाला की मला दुसरं काहीच घरातलं काम करायला वेळ भेटत नाही. म्हणून आज पटपट असं काम चालू केलं होतं मी करायला. आता हे बटाटे, हे टोमॅटो ठेवण्यासाठी अशा मी टोमॅटो किंवा कोणतीही पालेभाज्या ठेवण्यासाठी मी ऑनलाईन अशा पिशव्या मागून घेतलेल्या आहेत. तर त्यात ठेवलं ना, दिसतं वरून काय आहे आणि ते पाणी सुटत नाही त्याला, त्यामुळं ते व्यवस्थित राहते आणि फ्रीज जास्त खराब होत नाही, म्हणून मी हे असं मागवून घेतलेलं आहे. कोणाचं आपल्या व्ह्यूवर्सपैकी कुणाचं जर वजनाबाबतीत काय मत असेल, वजन कमी करायचं कसं कुणाला माहीत असेल, तर प्लीज मला कमेंटमधून सांगा. परत मला चहा घ्यायचा होता. थोडाच चहा घेते मी, पण घ्यावाच लागतो. दिवसभर काम करून खूप कंटाळा येतो. सकाळी थोडा आणि इव्हिनिंगला थोडा मी चहा घेते. इथं चहा गरम होतोय तोपर्यंत म्हटलं आपण आता थोडंसं साफ करून घ्यावा किचन. त्याचीच धडपड चालली होती आणि हा काय माझा मोबाईलचा स्टँड नीट बसत नव्हता. सारखी त्याची वळवळ चालली होती, ते खाली पडत होता. मी ट्रायपॉडही मागवलेला आहे, तर तो येईल त्याचीच वाट बघते मी. खूप त्रास होतो आहे असा व्हिडिओ काढायला मला. हे खूप छान आहे की आपण कोणतं शिजायला वगैरे ठेवलं गॅसवरती काय पदार्थ, तर दुसरी कामं करून घेईपर्यंत ते व्यवस्थित होऊन जातं, शिजून जातं, गरम होऊन जातं, काय असेल ते. मग ते दोन्ही पण कामं होतात. सेपरेट आवरणं खूप कंटाळा वाटतो, म्हणून हे असं दोन्ही पण एकसाथ होऊन जातं. सकाळच्या 9 वाजलेत, पण ऊन एवढं बाहेर पडलं आहे. थंडी पण आहे आणि ऊन पण आहे. आणि त्यात स्वराला काय झालं आहे की अशी एक फोडी दिसते, पण ती कांजण्या आहेत की काय आहेत तेच मला समजत नव्हतं. जर त्या कांजण्याचं असतील तर परत तिला शाळेत पाठवायचं नाही असं मी ठरवलं होतं. पण ती स्कूलमध्ये गेले होते, आल्यावरच कळेल. दुपारी अशी फळं कट केली, कारण फळं इतकी आहेत पण ती तशीच पडून खराब व्हायला लागलेत. असली तर लक्षातच राहत नाहीत खायची, म्हणून कट करून खायला लागले. आणि स्वरा आल्यानंतर आम्हाला कन्फर्म झालं की ह्या कांजण्याच आहेत. मग ती अशी ताक पेत होती काहीतरी थंड, पण तिला ताप आल्यानंतर उगीचच पिले असं वाटायला लागलं. नंतर मिस्टर आणि श्री त्यांच्या ऑफिसला गेले होते, आम्ही दोघीच घरी होतो. मग स्वराला खायचे होते मोमोज, मग म्हणलं आण. खूप आर्ग्यू करून आणले. मी म्हणत होते डाळ भात, पण नाही, तिला खायचे होते. मग म्हणलं ठीक आहे, आज शेवटचा दिवस, आजारी पण आहे, परत खाऊ नकोस. नंतर झोपताना असं मी स्वराला इंग्लिशच्या गोष्टी रीड करून तिला समजावून सांगत होते त्यात काय आहे. ती स्वतः आधी वाचत होती, पण तिला काय अर्थ समजत नव्हते. मग मी तिला सांगत होते. रात्रीच्या 11 वाजलेत. शनिवारी 11 वाजता मी तिचा अभ्यास घेते, तिला समजावून सांगते. एक्स्ट्रा स्टोरी बुक्स आहेत ह्या वाचण्यासाठी, त्या मी आणलेत. मुलांच्या प्रोनाऊन्सिएशनमध्ये फरक पडतो म्हणून. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा.